सर्वप्रथम आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तूप घातलेले आहे। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1 वाटी शेवया टाकणार आहोत। ह्या रोस्टेड शेवया आहेत, तरी सुद्धा मी तुपामध्ये छान 2 मिनिटं त्यांना परतून घेणार आहे। तुपामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत। शेवया परतून झाल्या की त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घालून आपल्याला एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून पुन्हा एकदा छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येतानाच त्याच्यामध्ये आता मी इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहे। ड्रायफ्रुट्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास दूध घालून पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। थोडीशी वेलची पूड घातलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 पॅकेट मिल्क पावडर ॲड केलेली आहे। मिल्क पावडरमुळे छान असा थिकनेस येतो। मस्त अशी शेवयांची खीर आपली रेडी झालेली आहे। गरमागरम खीर आता आपण सर्व करणार आहोत। धन्यवाद।